नमस्कार मैत्रिणींनो, मी संजनाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मिल्क केक। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। सर्वात प्रथम गॅस ऑन करूया। गॅसवर एक पॅन ठेवूया आपण आणि या पॅनला आपण सर्व बाजूनी पाणी घालून घेऊ। पाणी घालून झाल्यावर ह्यात मी 1 लिटर दूध घालून घेते। मी हे म्हशीचं दूध घेतलं आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते दूध तुम्ही घालून घ्या। आता या दुधाला चांगली उकळी येऊ दे। चांगलं तापून घेऊया। गॅस आपण थोडा फास्टच ठेवूया। हे म्हशीचं दूध घेतलं कारण की म्हशीच्या दुधाला ऑइल खूप सुटतं आणि याचा मिल्क केक छान होतो। यासाठी म्हशीचं दूध घेतलं मी। चांगलं तापून घेऊया आपण। बघा, दूध आपलं चांगलंच तापून झालंय, होतच आहे। यात आपण मिल्क केक बनवणार आहे। त्यासाठी यात आपण थोडा लिंबू घालून घेऊया, जेणेकरून हे दूध फाटेल। हे साखर काय घालून घ्या। आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं, म्हणजे खराब करायचे। त्याचाच आपण मिल्क केक बनवणार आहोत। मी लिंबू टाकते। तुमच्याकडे लिंबू नसेल तुम्ही व्हिनेगर टाकला तरी चालेल, 1 चमचा। हळूहळू प्रोसेस होते, दूध फाटते ते। दूध आपल्याला हे कंटिन्यू फिरवतच बसावं लागतं। याचं पूर्ण पाणी कमी होत नाही तोपर्यंत अर्धा तास तरी झाला मी कंटिन्यू फिरवतेच आहे। बघा, बरंच कमी झालंय पाणी आपलं, बघू शकता तुम्ही, बरंच कमी झालंय। थोडा त्रास आहे कारण की ना, जर आपण असं ढवळत बसलो नाही तर सगळं बाहेर पडण्याची शक्यता असते। त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। कंटिन्यू ढवळत बसावंच लागतं ते। तुमचा हात दुखेल ढवळताना तर तुमच्याबरोबर कोण असेल तर त्यांना सांगा, थोडी मदत तेवढी। पूर्ण पाणी आटेपर्यंत, कमी होईपर्यंत ढवळतच बसायचं। यात आपण थोडं 1 चमचा तूप पण घालून घेऊया। तूप घालायचं असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण घातलेलं बरं। बघा, बरंच पाणी कमी झालं याच्यामधलं आपलं, बघू शकता तुम्ही।
बरंच पाणी कमी झालं. आता फक्त 10-15 मिनटं होतच आलं आहे आपलं. यात आपण थोडं कमी साखर घालून घेऊया. 1 कप साखर, 1 कपपेक्षा थोडी कमी साखर घेतली आहे. तुम्हाला जर अजून कमी पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा कप घालू शकता साखर. जसं तुम्हाला गोड आवडेल कमी जास्त त्याप्रमाणे. यात आपण आणखी 1 चमचा तूप घालून घेऊ. बघा बरंचसं झालं आहे आपलं. झालंच पूर्ण. मग समजा त्याला आपण आता सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. त्याआधी मी याच्यात वेलची पूड पण घालून घेते. 4 वेलची घेतलेत मी आणि त्याची पूड करून घेतली आहे. ऑप्शनल आहे. तुम्हाला जर त्याचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही टाका. जर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. मला आवडते म्हणून मी टाकते. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. मी तुम्हाला अगदी समोरून दाखवते. हे बघा बरंच झालं आहे आपलं. आता मी याला सेट करायला ठेवणार आहे. आणि नेहमी कधी पण मिल्क केक करताना आहे ना पसरट भांडंच घ्यावं. आणि आपण सुरुवातीला पाणी यात का घालतो की जेणेकरून हे मिश्रण त्याला लागू नये, चिटकू नये यासाठी टाकतो. हे बघा बघू शकता तुम्ही झालं आहे. आता मी हे सेट करण्यासाठी ठेवून देते. त्यासाठी मी हे बघा हे घेतलं आहे सेट करण्यासाठी आणि याला मी तूप लावून आधीच ठेवून दिलं आहे. आता मी सेट करण्यासाठी ठेवून देते. बघा मी हे सर्व मिश्रण या भांड्यात घालून घेते. हे बघा मी या भांड्यात ठेवले सेट करण्यासाठी. आता ठेवून देते. कमीत कमी मी 4 तासासाठी तरी सेट करण्यासाठी ठेवते फ्रीजरमध्ये. जर तुम्हाला फ्रीजरमध्ये नसेल ठेवायचं तर तुम्ही 8 तास तरी कमीत कमी बाहेर सेट करण्यासाठी ठेवून द्या. मी हे दुसरं भांडं घेतलं आहे कारण की माझं ते आधीचं भांडं खूप मोठं होत होतं आणि हे जरा कमी झालं आहे. त्याच्यामुळे मी छोटंसं भांडं घेतलं आहे. तर तुम्ही जसं तुम्हाला जमेल तसं करा. काय चुकलं तर प्लीज समजून घ्या. आणि माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.